नमस्ते साथियों, आज 24 मई 2026 दिनांक है। जलगांव महाराष्ट्र में आज मेरे घर जनगणना वाले आए थे। उनको मैंने कुछ सवाल पूछे, आप वो सवाल देख लीजिए। अमेरिका और ऑस्ट्रेलिया में यहूदी लोगों ने जो मूल निवासी लोगों का हाल किया है वो भारत में करने वाले हैं, और ये जो डेटा है वो इजराइल में सेव होने वाला है। और जो जनगणना के अलावा जो सवाल पूछ रहे हैं उनके जवाब नहीं देने चाहिए, मैंने भी नहीं दिए। अगर देश को बचाना है तो हमें सवाल पूछने पड़ेंगे और हम तय करेंगे सवाल कौन से पूछने हैं। और इजराइल ने अमेरिका और ऑस्ट्रेलिया में जो मूल निवासी लोगों के जो हाल किए हैं वो आपको ढूंढना पड़ेगा। आप स्वयं संशोधन कीजिए कि वहाँ के जो मूल निवासी लोग हैं वो कहाँ पर है और उनके साथ क्या हुआ। वही हाल हमारे साथ ये यहूदी करने वाले हैं। जय हिंद, जय भारत। भारत की ओंकार है, जनता ही सरकार है। 4 वर्षात तुम्ही बेरोजगार आता सांगितलं कारण मी तुमच्या परिवाराचे तुमची चिंता करतो। आलं लक्षात? हे जे तुम्हाला सांगताय की तुमची वरिष्ठ आहे ते तुम्हाला काही सांगते, तू खायला सांगते, तू खायला पाहिजे, हा तू खाणं आहे। हे जनगणनेसोबत जे दुसऱ्या प्रश्न विचारणार नाही याला तू खाणं म्हणतो। तुम्हाला मी पैसे दिले, तुम्ही काय विचार सांगा? पैसे द्यायचे मग तुम्ही पगारासाठी करताय नाही? ते जे ऑर्डर झाले आम्हाला ते ऑर्डर जाऊ द्या, आता मुद्द्यावर बोला। हे चुकीचं आहे जे म्हणता ना तुम्ही, की तुम्हाला जो ऑर्डर आली आहे ते तुम्ही फॉलो करता, हे चुकीचं आहे। पहिले बोला, आता काय म्हणणार सांगा। भाइयों, मैं रविंद्र सपकाड़े, जलगांव महाराष्ट्र से। हमारे घर आज जनगणना वाले अधिकारी आए हुए हैं। इनको कुछ जानकारी नहीं है कि ये क्या कर रहे हैं। अभी मैं इनसे कुछ सवाल पूछूंगा, बोला सांगा। हाँ टाइल्स आहे ना हाँ, टाइल्स मी उत्तर देणार नाही त्याचं। जनगणना करायला आले तुम्ही फक्त? जनगणना म्हणजे जनगणना आहे। जनगणना आहे, मी तुम्हाला फक्त माणसांचीच माहिती देईन, माणसं बाया पोरांचीच माहिती देणार तुम्हाला। हे चुकीचं विचारताय तुम्ही, याची माहिती देणार नाही मी तुम्हाला। तुम्ही म्हणाले की उत्तर द्या, या जर टाईल्स चोरीला गेल्या तर तुम्ही जबाबदार राहणार का? बिलकुल बोलवा, पोलिसांना पण बोलवा। फार मोठं रणकांदन होणार आहे आता। तुम्ही बोलवून घ्या, तुम्ही सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांना पण बोलवून घ्या, तुम्ही कलेक्टर जळगाव जिल्ह्याचे त्यांना पण बोलवून घ्या। कारण आता आहे ना इथे सगळंच निघणार आहे। तुम्ही जेवढं करायला आलंय जनगणना, देखो भाइयों, जितना एक जनगणना करने आए हैं, जनगणना ही लेके जाना है इनको। तुम्ही देशाची सेवा करण्यासाठी नोकरी करतात हा का? आम्हाला जनतेला, भारतातील जनतेला बर्बाद करण्यासाठी नोकरी करताय ते सांगा। हंसू नका, 4 साल बाद हंसने का भी टाइम नहीं रहेगा तुम्हारे पास। आता मस्त भरगतचा पगार भेटतोय तुम्हाला दर महिन्याला, मस्त खुशी खुशी की लहर चालू है। लहरें समंदर से भी बड़ी लहरें चल रही अपने घर में। मला सांगा, जनगणनेचा अर्थ सांगा तुम्ही काय? बिलकुल, काही तुमची जबाबदारी आहे की नाही? माणूस आहे ना तुम्ही? हा, मेंदू ना तुमच्या डोक्यात? हा, जनगणना ही 2 टप्प्यामध्ये भारत सरकारने आहे। एक पहिला टप्पा जो आहे, म्हणजे आता जो टप्पा होतोय त्याच्यामध्ये घराविषयी माहिती घेणार आहे। घरामध्ये काय जनगणनेचा घराचा काय संबंध आला हो? 2 टप्प्यामध्ये करायचं। घराचं सरकारचे धोरण असं आहे ते सांगून मला कोणाला ठरवलं हे धोरण? कोणाला विचारून ठरवलं? आम्ही मालक आहे, आम्ही जनता। कोणाला विचारून ठरवलं? सामाजिक संस्था आणि कोणतो सोशल वर्कर आणि कोणते जनता आणि प्रत्येक जिल्ह्यातील कोणता जो सांसद होता, खासदार होता, त्याने कोणाला कोणाची मर्जी विकत घेऊन हे ठरवलं आहे? पहिल्या टप्प्यामध्ये घराविषयी माहिती घेणार आहे। काय घराचा काय संबंध आला? तुम्ही सांगा, उत्तर द्या। तुम्ही आलेले आहे, तुम्ही जबाबदार अधिकारी आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। उत्तर देतो सर, जे तुम्ही प्रश्न विचारला ते तुम्ही उत्तर देतो तुम्हाला। पहिल्या टप्प्यामध्ये जी घराविषयी माहिती घेणार आहे मी, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे की आपण जे व्यक्तींचा विषय, घरात किती व्यक्ती राहतात, घरात त्यांचं वय वय
दुसऱ्या टप्प्यात आहे. जनगणना म्हणजे फक्त तुम्हाला माणसं किती आहे, अलग लक्षात ते मेल आहे का फिमेल आहे आणि क्वांटिटी किती आहे तेवढीच माहिती भेटेल. हा काय प्रकार आहे, तुम्ही मला लेखी द्या की माझं जर घरात चोरी झाली, अलग लक्षात माझ्या घराबद्दल जर काही अपमान झाला कुठे, तर तुम्ही जबाबदार राहणार तुम्ही लोक. तुमच्या आधार कार्डचे झेरॉक्स पण द्या आणि तुम्ही हे काही नाही, हे फालतूगिरी आहे. पहिले आधार कार्ड द्या तुम्ही, याची पण घेणार मी, पण आधार कार्ड पण लागेल मला. हा आम्ही लहानशाळेचे नाही, आमची शाळा पाहून तोंडी माहिती द्या तुम्ही कुठे राहता, तुमचा घराचा पत्ता आणि तुमचं पूर्ण नाव सांगा. तुमचं नाव काय पूर्ण, तुमचं पूर्ण नाव काय रोहन सांगा. चंद्रराव देशमुख. हा रोहन चंद्रराव देशमुख. SMIT कॉलेज जळगाव महाराष्ट्र. तुमचं नाव काय. गौरव चंद्रराव देशमुख. आणि भाऊ गौरव चंद्रराव देशमुख. चंद्रराव देशमुख. तुम्ही पण यांच्याच पत्त्यावर राहता. बरं, तुम्ही आता तुमच्या सरकारी कोणत्या पदावर तुम्ही. लॅब असिस्टंट. लॅब असिस्टंट कुठे. नाना शाळा. तुम्ही सर. मी क्लब म्हणून नाना हां, आता बघा, मी जे प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला वाटत असेल अपमान वाटत असेल, हा तुम्हाला आलं लक्षात, तुम्ही माझ्या दारी आलेले आहे, तुम्हाला अपमान वाटत असेल, पण ही आहे ना, ही आपल्या देशासोबत गद्दारी, आपल्या भारतीय लोकांसोबत गद्दारी आहे. तुम्ही माझे भाऊ नाही, पण लक्षात ठेवा पाहिजे. माझ्यापासून तुम्हाला कोणताही त्रास किंवा धोका होणार नाही याची गॅरंटी देतो मी तुम्हाला. आलं लक्षात, ती गॅरंटी तुम्ही पण मला द्यायला पाहिजे. माझ्या घरातली टाईल्स चोरीला जाणार नाही, माझ्या घरातलं सोनं चोरीला जाणार नाही. आलं लक्षात, माझं घर चोरीला जाणार नाही, माझ्या घराचा एखादा मजला पाडला जाणार नाही. याची जबाबदारी तुमची नाही. देताय का तुम्ही जबाबदारी. आजपर्यंत कोणत्या मंत्र्याने आणि आमदार खासदारांनी चोऱ्या केल्या नाही का भारतात, ते सांगा मला. हो किंवा नाही, उत्तर द्या. द्या उत्तर द्या ना. अरे तुम्हाला हो किंवा नाही पण बोलता येत नाही का जज, तुम्हाला जजची भूमिका थोडी देतोय मी. मग जनगणना करायला आले तर तेवढीच माहिती घ्या, नाही का मग तुम्हाला आहे ना, आम्हाला जे ट्रेनिंग मिळाले, जे ऑर्डर मिळाले, जे काम मिळाले, ते तुम्हाला काय, तुम्हाला फोन करायला सांगाल, करणार का तुम्ही. चला मी देतो तुम्हाला पैसे. हा आम्हाला एवढं उन्हात आम्ही एवढं नाही. अरे मग तुम्ही विचार करा, तुम्हाला किती ठिकाणी माझ्यासारखे प्रश्न विचारले. जवळपास 200 घर आहे आमच्याकडे, 200 इमारती आहे. मग किती लोकांनी माझ्यासारखे प्रश्न विचारले तुम्हाला. का मेंढ्यांसारखी देऊन दिली माहिती. हाँ, मेंढा समझता तो भी भारतीय जनता. ऑस्ट्रेलिया ने, देखो भाइयों, ऑस्ट्रेलिया और अमेरिका में जो मूल निवासी लोग हैं, उनको उनके घर से विस्थापित किया गया है. उनको उनके घर से दूसरे देश में लेके जाया गया है. आपको जाना है दूसरे देश. हाँ, आपको यहाँ से विस्थापित होना है. अगर आपको विस्थापित होना है, अगर आपको अमेरिका और ऑस्ट्रेलिया जैसी आपकी देश की और आपकी परिवार की हालत करनी है, हाँ, तो इनको जनगणना के अलावा दूसरी इंफॉर्मेशन भी देना और इनको सवाल पूछना. इन्होंने जो 33 सवाल लाए हैं, 33 सवाल लाए हैं, ये किसने तय किए. हमारे एरिया में हमारे सांसद, हमारे सोशल वर्कर, हमारी जो सामाजिक संस्था है, उनकी परमिशन चाहिए. यहाँ पे लोकल मीटिंग लेनी चाहिए. हम मूल निवासी जो लोग हैं, हम जो जनता है, हमारी परमिशन चाहिए इस चीज के लिए. हम तय करेंगे कौन से सवाल होना और हा डेटा कुठे सेव्ह होणार ते सांगा मला. सेन्सस कुठे आहे त्यांचं ऑफिस, कुठे आहे. हा, मला याचा लेखी पुरावा लागेल की हा डेटा कुठे सेव्ह होणार आहे. नाही, मला तुमच्याकडून लेखी पुरावा लागेल. भाइयों, ये डेटा कहाँ सेव होने वाला है ये बता नहीं रहे. भारत में कौन सी जगह ये डेटा सेव होने वाला है ये बता नहीं रहे हैं. इनसे मुझे लेखी और राइटिंग में इंफॉर्मेशन लगेंगी. आपके दरवाजे पर भी ये अधिकारी आए तो आप राइटिंग में और लेखी लेना कि आपका जो डेटा है जो लिया जा रहा है वो कहाँ से हो रहा है भारत में, और वो भारत में ही सेव होना चाहिए. अगर ऐसा है तो ही देना, नहीं तो आपके घर में चोरी कुछ भी हो सकता है, ये ध्यान में रखिए. माझ्या घरातल्या लोकांसोबत अपहरण करणे किंवा चोऱ्या करणे माझा अधिकार आहे ना, आहे की नाही आहे. बोला ना तुम्ही. अरे कशा अधिकारी आहे तुम्ही, कोणती ट्रेनिंग दिली, कोणत्या महाभागाने ट्रेनिंग दिली तुम्हाला. हा, मग ऐकणार का. जे काही तुमचे क्वेरीज आहे त्या क्वेरीज मी मला सिनियरला विचारतो बरोबर आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चालेल. बस
और केक तुमने तो डेमो पे दिया ना।